राज्यात पावसाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसतोय आणि त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्याला बसलाय। सर्वाधिक 7,13,857 एकर क्षेत्राचं नुकसान नांदेड जिल्ह्यात झालंय। त्या पाठोपाठ वाशिम जिल्ह्यात 4,11,392 एकर क्षेत्रावर पिकाचं नुकसान झालं। सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूगसह अन्य पिकांना पावसाचा फटका बसलाय। या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय। तसंच राज्यात एकूण 20,12,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। वाशिममधल्या स्थितीचा स्वतः जात त्यांनी आढावा देखील घेतलाय। सर्व माझ्या वाशिम जिल्ह्यातील सगळं नागरिक बंधू भगिनींना, माझ्या शेतकरी बांधवांना एक शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे। नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं काम माझ्या महसूल असेल, कृषी असेल, ग्रामसेवक असतील, ही सगळी मंडळी नुकसान भरपाई नुकसानची पाहणी करतायत आणि ज्याचं ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करून त्यामध्ये पंचनामा करून तो अहवाल हे शासनाकडे आपल्याकडे सादर करतायत आणि जे ज्याचं नुकसान होईल ते शासनाच्या याच्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्या सर्वांच्या पाठीमागे शासन उभा राहील। मराठवाड्यात सुद्धा पावसामुळे हाहाकार उडालाय। प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। काही जणांना या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थितीमुळे जीव सुद्धा गमवावा लागलाय। तर मराठवाड्यात या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे काय स्थिती उद्भवली आहे ते पाहूयात। 14 ते 19 ऑगस्ट दरम्यान पावसामुळे 13 जणांचा मृत्यू आतापर्यंत झालाय। 3,58,000 हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत। 1,154 गावं अतिवृष्टीने बाधित झाली आहेत। 4,38,351 शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसलाय। 498 जनावरांचा देखील पावसामुळे मृत्यू झालाय। 600 घरं आणि गोठ्यांची देखील पावसामुळे पडझड झाली आहे। एकट्या मराठवाड्यातली ही सगळी आकडेवारी आहे। आणि आता जिल्हानिहाय आपण बघूतल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 गावं बाधित झाली आहेत, तर 7 जनावरांचा मृत्यू झालाय। 2,194 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,252 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलंय। हिंगोली जिल्ह्यात 36 गावं मुसळधार पावसामुळे बाधित झाली आहे। 56,806 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। बरीच जमीन पाण्याखाली गेली आहे, पिकं वाहून गेली आहेत। 58,817 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। 2 जणांचा पूरसदृश्य स्थितीमुळे मृत्यू झालाय हिंगोली जिल्ह्यात। 34 जनावरं दगावली आहेत, तर 39 घरांची पडझड झाली आहे। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा 949 गावांना फटका बसलाय। 3,24,234 शेतकरी बाधित झाले आहेत। सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसलाय। 2,59,789 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय पावसामुळे। पूरस्थितीमुळे 7 जणांचा एकट्या नांदेड जिल्ह्यात मृत्यू झालाय। 7 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। 126 जनावरं दगावली आहेत। 294 घर गोठ्यांचीही पडझड झाली आहे। नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत जाहीर करणार। पावसाची आणखी माहिती आम्ही घेत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल। 14 लाख एकर जमीन जी शेतकऱ्यांची आहे तिच्यावरचे पिकं हे पावसामुळे नष्ट झालेले आहेत। आता 2 दिवसापूर्वी पाऊस पडला, काल पाऊस पडला, त्याच्या परवा पाऊस पडला, काय त्याच्या मागच्या आठवड्यात पडला। 4 दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही। मदत द्यायची एक पद्धत असते। NDRF मध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते।
पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल. ही झाली मराठवाड्यातली स्थिती. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा मुसळधार बघायला मिळाली आहे. नाशिकमध्ये सुद्धा प्रचंड पाऊस झालाय. जय महाराष्ट्राचे प्रेक्षक दर्शन परदेशी यांनी ड्रोनद्वारे नाशिकमधल्या गोदावरी नदीला आलेल्या पुराची दृश्य कॅमेऱ्यात टिपली आहे. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाली. दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पुराचं पाणी आलंय. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग देखील यामुळे आता वाढवण्यात आलाय. गंगापूर धरणातून 6340 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रामकुंड आणि गोदाघाट परिसर गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलाय. हा दुतोंड्या मारुती आपण बघतोय त्याच्या छातीपर्यंत पाणी आलंय. सध्या गोदावरी नदी परिसरात काय परिस्थिती आहे या संदर्भात रामकुंड भागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूरनी. आज नाशिकच्या गंगापूर धरणातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आणि म्हणूनच गोदावरी नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे. आता काही वेळापूर्वी पावसाचा संततधार हे कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हे वाढवण्यात आलेला आहे. गंगापूर धरणातून 6500 क्युसेस इतक्या वेगाने जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे. मी या संपूर्ण रामकुंड भागामध्ये आहे. अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते आता पाण्याखाली गेलेले आहेत. जे दुतोंड्या मारुती आहेत दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत हे आता पाणी आलेलं आहे. काल रात्रीपासून नाशिक आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये प्रामुख्याने संततधार पाऊस हे चालू आहे आणि म्हणूनच गंगापूर धरणामध्ये पाण्याचा जो साठा आहे तो झपाट्याने वाढ होत आहे आणि म्हणून आज सकाळपासून गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवण्यात येत आहे. आता काही वेळापूर्वी 6500 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच गोदावरी नदी ही जी आहे ती दुथडी भरून वाहताना आपल्याला एकूणच या संपूर्ण भागामध्ये बघायला मिळते. फक्त गंगापूरच नव्हे तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून हे पाण्याचा विसर्ग केला जातोय. दारणा या धरणातून देखील 18000 क्युसेस जो पाण्याचा विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच गोदावरी असेल दारणा असेल या दोन्ही नदी दुथडी भरून वाहत आहेत आणि या दोन्ही नदी काठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत आणि पाऊस अशाच पद्धतीने कायम राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जाईल अशाही पद्धतीची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. इसापूर धरणावर हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिलाय. पैनगंगा नदीवरचं इसापूर धरण पूर्ण भरलं असून त्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय. या धरणावर धोकादायक परिसरात जाऊन काही युवक हुल्लडबाजी करत होते. युवकांच्या या हुल्लडबाजीमध्ये त्यांचा जीव धोक्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी युवकांना काठ्यांचा प्रसाद देत धरणावरून हाकलून लावलाय. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरात पवना नदीचं पाणी शिरलंय. मंदिराचा जवळपास अर्धा भाग पाण्याखाली गेलाय. पवना धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दर्शन बंद करण्यात आलंय. तसंच भाविकांनी मंदिराच्या दिशेनं येऊ नये असं आवाहन देखील केलं जात आहे. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र.